आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना न सोडणारा हा खेळाडू आहे. एक चेंडू एक धाव असून देत, 5 चेंडू एक धाव असून देत की तो ते 5 चेंडू म्हणजे खेळून देत, त्या बॅट्समॅनला खेळून देत अशी त्याची इच्छा असते. असा जॅकी बरेरा आहे आणि ह्या गावचा सुपुत्र आहे. बऱ्याच स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत. जॅकीसाठी मित्रांनो एकदा जोरदार आहे. जॅकी बरेरा मॅन फ्रॉम खवणची वाडा. डीजे एकदा वाजलाच पाहिजे. आपण बक्षिसांकडे वळतोय. बक्षीस समारंभ सुरू होतोय. डीजे तोपर्यंत एक गाणं सोडून टाक मित्रांसाठी. चल आपण पाहिली, आपण अनुभवली, आपण बघितली तू स्मृती चषक 2026 युट्यूब लाईव्ह वर ज्या चॅनलने अधिराज्य गाजवलाय तो चॅनल श्री साई मुंबई एक्सेस यांच्या मार्फत आपण अनुभवली आणि स्पर्धेचा महाविजेते पद तो स्पोर्ट्स 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 स्पोर्ट्स. मित्रांनो जोरदार टाळ्या. सुंदर आयोजन, सुंदर स्पर्धा. तब्बल 5 दिवसीय स्पर्धा रंगली. आजच्या दिवसामध्ये ही अंतिम स्पर्धा रंगली. अंतिम दिवसामध्ये 8 संघांनी सहभाग घेतला. 8 संघांवरून 2 संघ क्वालिफाय झाले आणि 2 संघांमध्ये अंतिम विजेता 1,25,555 चा रणसंग्राम रंगतोय आतू स्पोर्ट्स. या ठिकाणी एक मोबाईल राहिलेला आहे. जर मोबाईल कोणाचा असेल तर ओळख पटवून घेऊन जावा. आणि एक गाडीची चावी आहे, ती चावी सुद्धा घेऊन जायची आहे. विनंती आहे, कोणाचा आहे सामान ते घेऊन चला. एक चावी आणि मोबाईल आहे. चंगा बोले. निश्चितच संख्या बोले कू दरम्यान आपण पाहिली, अनुभवली, बघितली श्री गणेश यशू मित्र मंडळ गवंडीवाडा, श्री राम मंदिर गवंडीवाडा, कैलास वासी आत्मस्मृती चषक 2026 रणसंग्राम. ही स्पर्धा आपण मैदानामध्ये अनुभवली. पण ह्या मैदानामधली स्पर्धा तब्बल 184 देशापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या चॅनलने केलंय, जो चॅनल अंडरआर्मच्या विश्वावर अधिराज्य गाजून आहे, तोच चॅनल म्हणजेच मॅन फ्रॉम मुंबई शैलेश पाटील यांचं चॅनल SSS लाईव्ह, श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह यांच्यापर्यंत स्पर्धा लाईव्ह पाहिली. त्यांचे देखील हार्दिक आभार. स्पर्धा रंगली, स्पर्धा महत्वाची झाली. 1,25,555 चा रणसंग्राम रंगला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रकमेची स्पर्धा रंगली. अंतिम सामना रंगला होता. आपण पाहिला विजय सिंह विरुद्ध आतू स्पोर्ट्स आणि आतू स्पोर्ट्स संघाने त्या विजयाच्या चषकावर मोहर उमटवली गेली आहे. निश्चितच जे विनंती असेल सर्व तसेच राजा पट्टव यांचं जे दुकान होतं त्या दुकानामध्ये काही स्त्रिया होता. त्या सांगत होत्या आशिषला जिंका काय जिंका काय जिंका काय. त्या आहेत, उपलब्ध झाले आहेत. निश्चितच या त्या आहेत लेडीज निश्चितच, आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्यात मॅडम. पण दुकान बंद केलंय. दुकान चालू ठेवा, कोणतरी येतील. निश्चितच त्यांचा सपोर्ट होता आणि ह्या गावचा पूर्ण ह्या स्पर्धेला सपोर्ट होता, म्हणून ही स्पर्धा रंगवली गेली. सुंदर 5 दिवसीय स्पर्धा रंगली. प्रेक्षकांसाठी डगआउटची सुविधा आणि बसण्यासाठी सुविधा, फलंदाजांना बसण्याची सुविधा, मान्यवरांसाठी वेगळा स्टेज, त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स, त्यानंतर ज्या चॅनलने अंडरआर्मच्या विश्वामध्ये अधिराज्य गाजवलाय तो श्री साई स्पोर्ट्सचा चॅनल म्हणजे युट्यूब लाईव्ह त्यांचं आणलं गेलं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय तर फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर आहे, कूलर आहे, आकर्षक चषक आहेत, मिक्सर आहे, फॅन आहे, बऱ्याच पारितोषिक स्पर्धा. त्या पारितोषिकामध्ये 1,25,000. निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रकमेची स्पर्धा आपण अनुभवतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आपण प्रतिमा देखील पाहतोय. ही गवंडीची स्पर्धा आहे. गवंडीवाडा म्हणजेच निश्चितच सर्व मच्छीमार बांधव आहेत, स्कुबा डायव्हिंगचे सर्व सदस्य आहेत. ह्या सर्व युवा उद्योजकांची ही नटलेली स्पर्धा पाहायला मिळत आहे. युवा उद्योजकांच्या साथ देणारे हे जुने जाणते उद्योजक आहेत. बाप्पा कासेकर आहेत, विली होता, शाना होता, अण्णा कदम आहेत. हे
जुने जाणते उद्योजक आहेत, म्हणजे मासेमारी त्यांचं उद्योजक आहेत म्हणजे बरेच. कोणाला मासे घ्यायचे आहेत तर त्यावेळी मासे गेले या हे नाव सांगली. निश्चितच युट्यूब लाईव्हला जे प्रेक्षक पाहतायत निश्चित हे सर्व उद्योजक आहेत. माशाचे लिलाव चे मेन हे 4 ते 5 नाव आहेत, ज्या हा लिलाव इकडचा दांडीबीजचा गाजवतात. निश्चितच आपण ही पाहिली त्यांच्या मार्फत ही स्पर्धा गवंडी वाढायची. निश्चितच सुंदर अशी देखणी स्पर्धा अनुभवली. तब्बल म्हणजे ही खेळपट्टी पाहिलात मित्रांनो तर ही वाळूची खेळपट्टी आहे. वाळूच्या खेळपट्टीवर चिरेची बांधकाम आणि तदनंतर सिमेंटचं कॉन्क्रीट केलं हे स्टेज आणि ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सर्व मान्यवर असेल, सर्व मान्यवरांनी मैदानामध्ये यायचं आहे. सर्व मान्यवर लगेचच आपण ही स्पर्धा आणि लगेचच आपण बक्षीस समारंभ पूर्ण करतोय. लगेचच सर्व मान्यवर विनंती असेल सन्मान्य बबनजी शिंदे साहेब, सर्व मान्यवर. आणि हे आपण चषक पाहतोय मित्रांनो, हे जे चषक यांनी पुरस्कृत केलाय सन्मान्य भूषणजी मेस्त्री गोपी ते तरी आभार असतील. फरमाईश आहे या ठिकाणी, फॅन आहेत म्हणतात एकदा तरी बोल. ट्रिपल एस लाईव्ह वाले चंग्या बोले, स्वाईक बोले, चंग्या बोले. निश्चितच चंग्या बोले बबन्या कम टू दिस टुर्नामेंट. बंटी कांबळी हे चंगळ्या बोले कम टू दिस. निश्चितच बंटी कांबळीचे वाक्य आहे चंगळ्या मग कम टू द कोकण. रील स्टार आहेत उपस्थित नाहीत मात्र सुंदर समालोचक लाभले. राहुल केवस असो, प्रशांतजी गावडे असो, मॅन फ्रॉम चौके सुशीलजी मोरिये जे कॉमेडी समालोचक म्हणजे सुंदर कॉमेडी समालोचन करणे किंवा असं नाही की कॉमेडीच करतात पण तदनंतरची जी भाषा असते हाताळणं किंवा ती भाषे कुठला शब्द कुठे फेकावा ती शैली वेगळी आहे. आणि त्यांच्यासाठीने हिंदी समालोचनाचा बहारदार आवाज ज्या समालोचनाने कुडाळ आणि मालवण तालुक्याने भुरळ पाडली आहे. NP 103 ला त्यांचा आवाज ऐकला. अक्षरशः ते पॅव्हलियन बसून इंटरव्ह्यू घेत होते. निश्चितच तेच आमचे सर्वांचे लाडके समीर आपल्याला पाहायला मिळते. समीरजी चव्हाण थोड्याच सहकार केला जाईल. सर्वच मान्यवर विनंती असेल आपण मार्गदर्शनमध्ये यायचं आहे. जमाडायस आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 दिवस सुंदर यश आपल्याला पंचगिरी पाहायला मिळाले. त्यांचाच बर्थडे पण आहे. बर्थडे केक केला, कट केक केला, केक उद्या, केक घरी उद्या. आपण उद्या खास टुर्नामेंट भरू तुमच्यासाठी. केक तुमचे बंधू पण आहेत. पाऊ डायस, मार्शल डायस सर्वच मान्यवर विनंती असेल त्यांनी मानुक्षमध्ये यायचं आहे. थोड्याच बक्षीस करतोय सन्मान जमाडायस बसतीच आहे मित्रांनो. समालोचक समीर चव्हाण, सुशील मोरे, राहुल केळुसकर विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर आता बराच उशीर झालो आहे. लगेचच आपण पारितोषिकाकडे वळतोय. आपण अनुभवली ही स्पर्धा, सुंदर स्पर्धा रंगली. 5 दिवस म्हणजे निश्चितच विजय ब संघ जो वाटत होता म्हणजे निश्चितच टिकटिक होता, पांड्या होता. असं वाटलं होतं की त्यांनी फायनल मारू शकले असते म्हणजे कारण तो तगडा संघ होता, चांगले खेळाडू होते. मात्र अनपेक्षित खेळ आहे क्रिकेट हा. क्रिकेटमध्ये कोण कुठे कधी जिंकेल हे सांगू शकत नाही. समीर चव्हाण पण विचार करेल की क्रिकेट शब्द माझ्याकडे वेगळे आहेत, तुमच्याकडे वेगळे आहेत. निश्चितच हिंदी आणि मराठी हा वेगळा आहे. निश्चित आपण स्पर्धा रंगवली. आतू स्पोर्ट्स 2026 रणसंग्राम. प्रथम आपण मानवांचा सत्कार करतोय, सन्मान करतोय. प्रथम मित्रांनो आपण समालोचकांचे सत्कार करतोय कारण सुंदर समालोचकांना ऐकलं. मॅन फ्रॉम चौके सुशील शी मोरे, कॉमेडी समालोचना बेताज बादशाह, चगड्या बोले कुकूचा ब्रँड अँबॅसिडर मॅन फ्रॉम चौके सुशील मोरे यांचा सन्मान केला जातोय. महेशजी देसाई यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. आकर्षक चषक आणि या स्पर्धेबद्दल सुंदर जे समालोचन केलंय त्याबद्दल आपला सन्मान केला जातोय. सुशीलजी मोरिये बऱ्याच स्पर्धांना त्यांचा आवाज लाभला जातो. ओराम असो, अंडराम असो, आदित्य चव्हाणचं ते खास नाव घेतात. प्रत्येक
आदित्य कांबळी याचं नाव खास घेतात. त्यांनी प्रथमतः त्यांना मालवणमध्ये आणलं. आदित्य कांबळे यांचे देखील खास आभार, कारण त्यांच्यामुळे आम्हाला हा एक असा दर्जेदार समालोचक आम्हाला मालवणमध्ये लाभला. कारण गेल्या वर्षीपर्यंत विचार केला तर राहुल असायचो, मी असायचो, प्रशांत असायचो, सुनील करवडकर असायचा. सुनील करवडकर विचार केला तर निश्चितच ह्या वर्षीपर्यंत उपलब्ध असले असते, मात्र ते थोडासा अपघात झाला आणि पायाला दुखापत झाल्यामुळे ते आज उपस्थित नाहीत. मात्र सुशील मोरे त्यांची जागा पुरेपूर तुम्ही पूर्ण केलेली आहे. चंगळ्या बोले कू तुमचे फॅन इकडे मात्र झालेले आहेत. निश्चितच युट्यूब चॅनल तर रील स्टार म्हणून तुम्हाला रील्स करायला काही हरकत नाही आहेत. तुमचे जे फटके आहेत त्यांच्या रील्स सर्व चॅनल आपल्याला पाहायला मिळतात. खरात बाबा टेबल शॉट सर्वांना आवडलेला हा शॉट, पण खरात बाबाची माहिती घ्यावी लागेल त्यासाठी. नंतरच कळतो ज्यांना खरात बाबा माहिती आहे त्यांना तो शॉट देखील माहिती आहे. ज्यांना शॉर्ट माहिती आहे त्यांना खरात बाबा माहिती आहे. शॉर्ट पे शॉर्ट सन्माननीय यांच्या शुभ हस्ते सुशीलजी मोरे यांचा सन्मान केला. मित्रांनो जोरदार टाइम मित्रांनो. सलग पहिल्या दिवशी, आजच्या दिवशी, अंतिम दिवशी सुंदर समालोचन आपल्याला लाभलं. सुशीलजी मोरे मॅन फ्रॉम चौके, तदनंतर मॅन फ्रॉम म्हापण. या स्पर्धेदरम्यान मला समालोचन करण्याची संधी आयोजन कमिटीने उपलब्ध करून दिली, त्याबद्दल ऋतिक आणि बादल या दोघांचा मी आभारी आहे. त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला. आणि गोपी मालवण करता सुद्धा आभारी आहे. अनेक स्पर्धा माझ्याकडे आहेत, त्याच्यामुळे डे आणि नाईट हे दोन्ही चालू असतं. आवाज सुद्धा बसलेला आहे. तुम्ही संधी दिली त्याबद्दल आभारी. आयोजन कमिटी सुद्धा मी आभार मानतो. पुन्हा काहीतरी बोलवा, पुन्हा येईन आणि पुन्हा नक्कीच येईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि समालोचन आमच्या सर्व समालोचकांचं आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आयोजन कमिटीला भरभरून या पुढच्या वर्षी ही चांगली स्पर्धा भरू दे इच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच पुन्हा येईन, पण पुण्याला पुढच्या वर्षीची वाट बघावी लागेल. कारण आता पाऊस येतो लो, आमचा सगळं ह्या बंद होताला. टुर्नामेंट आम्ही भरू पुढच्या वर्षी. आता स्मृतीच्या काय 1,25,000 नंतर पुढच्या वर्षी काय प्राइस असेल, बाईक असू शकते, 1,50,000 असू शकते. कारण ही स्पर्धा प्रत्येक वर्षी रकमेने वाढत चालली आहे. त्यानंतर हिंदी समालोचनाचा बहारदार आवाज, ज्या समालोचना आजच्या दिवसामध्ये प्रसिद्ध प्रेक्षकांचे नाव म्हणजे मन जिंकली, समीरची जवान मॅन फ्रॉम म्हापण. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या. शेरो शायरीचा हा समालोचक आहे. निश्चितच सुंदर समालोचन त्याच्या मार्फत आपण ऐकलं. सुंदर आजच्या दिवशी सन्मान्य हरिजी भट्टाव यांच्या शुभ हस्ते त्याचा सन्मान केला जातोय. हरी भट्टाव यांचा सन्मान केला जातोय. एक सन्मान चिन्ह आणि ह्या स्पर्धेबद्दल उपस्थित राहिल्याबद्दल एक आभार व्यक्त केले जात आहेत. हरी भट्टाव यांच्या शुभ हस्ते समीर चव्हाण मॅन फ्रॉम म्हापण यांचे रील्स देखील खूप फेमस असतात. हा रील स्टार नाही, पण तो हळूहळू काय काय बोलतो आणि मस्त रील करतो, बायकोपासून नवऱ्यापर्यंत आणि आज्यापर्यंत. तदनंतर मॅन फ्रॉम मालवण राहुल केळुसकर. तब्बल 2 वर्ष मालवण मधली कुठली स्पर्धा असो, राहुल केळुसकर यांचा आवाज हा प्रत्येक स्पर्धेला लाभतो. शांत समालोचन आहे, पण प्रत्येक स्पर्धेला समालोचन करणं. मित्रांनो मैदानामध्ये एक चेंडूवर काय घडलं काय बिघडलं हे सांगणं खूप कठीण आहे. मित्रांनो हे सांगणं ज्याला आलं तो समालोचक झाला असं नाही, पण त्या समालोचकाचे वेगळ्या गोष्टी असतात. ते धावा सांगण्याबरोबर प्रेक्षकाची किंवा प्रत्येक खेळाडूची माहिती महत्वाची ती राहुल केळुसकर आहे. मॅन फ्रॉम मालवण राहुल केळुसकर मित्रांनो. राहुल केळुसकर सुंदर समालोचन. थँक्यू. सर्वांचा आभार असेल आम्हाला समालोचनासाठी ते बोलवलं. आणि मला वाटतं पहिलंच मंडळ असेल ज्यांनी समालोचकांना पहिल्यांदा मान्यवर कक्षेत बसायला दिलं जागा. एकदा जोरदार टाळ्या या मंडळासाठी. कारण या मंडळाने कधी विचार केला नाही कोण ख्रिश्चन आहे, कोण मुसलमान आहे, कोण हिंदू आहे. सगळ्यांनी हे मंडळ कायम पूर्ण राहतं आणि असंच हे मंडळ कायम टिकून दे ही माझी इच्छा असेल. आणि त्यानंतर आमचे आणि एक समालोचक गोपी मालवणकर यांचा सन्मान केला जातोय. मॅन फ्रॉम देऊवाडा. एक सुमधुर असं समालोचन आणि एक सुमधुर असं रील स्टार, त्याचप्रमाणे नाटक असो काही असो, गोपी मालवणकर मात्र दिसतो. कारण प्रत्येक समालोचक हा येथे मात्र आपापल्या शैलीत समालोचन करण्याचा प्रयत्न असतो. आणि गोपी आणि माझा असा स्वभाव आहे, आम्ही कधी कोणाला पैसे सांगत नाही, पण जे मंडळ काय देतं त्याच्यावर आम्ही असतो.
आणि आजपर्यंत म्हणजे खरं सांगायचं झालं तर आमच्यावर खूप आरोप झाले, ह्यांनी पैसे मागले, हे मागले. पण हे मंडळ होतं, ह्यांनी पहिल्यांदा आम्हाला विचारलं की बाबा तुम्हाला किती पैसे हवेत. पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही. निश्चितच ह्या भावना राहुलच्या आल्या आहेत. आम्ही कोणाला पण उचलून देतो, आम्ही कुठल्याच मंडळाला कुठल्याही मंडळासाठी आम्ही कधीच पैसे सांगत नाही मित्रांनो, की आम्हालाही मित्रांनो आवड आहे. मी पण आता हॉटेलला गेलो, आज 4 दिवसा विचार केला तर राहुल आणि प्रशांत यायचा. पहिले 10 सामने सांगायचे, 10 सामने सांगून घरी जायचे, नंतरचे 5 ते 7 सामने मी एकट्याहून सांगायचो, कारण ही आवड आहे. पैशासाठी गेलो असतो तर मित्रांनो इकडे एफोर्ड पण करू शकत नाही, म्हणजे इकडे कोण आम्हाला पाकिट पण देऊ शकत नाही, एवढी पण आमची गॅरंटी आहे. आम्ही जर पैसे मागितले तर आम्हाला कोण देऊ पण शकत नाही. आमच्याकडे तेवढं टॅलेंट आहे मित्रांनो, पण आम्ही कधी आम्हाला नको पैसे. ही टुर्नामेंट अशीच राहून देत, आतूची आठवण सगळ्यांना येऊन देत, ही टुर्नामेंट लागत राहून देत आणि बाप्पाने प्रत्येक स्पर्धेमध्ये टुर्नामेंट आणि संघ घेऊन येऊन देत. कोणी जिंको कोणी हारो आम्हाला काही विषय नाही असं नाही, पण समालोचकांचे खुश आहेत. आम्ही कुठलाच समालोचक कधीच मालवण मधला प्रशांत गावडे असो, राहुल करसकर असो, आपला सुशीलजी मोरे असो, त्यानंतर आपला समीर असो, पण आम्ही असे कधी आम्हाला एवढेच पैसे पाहिजेत आम्हाला प्रत्येक. कारण तुम्ही विचार केला तर बाहेर मुंबई आउट ऑफ महाराष्ट्र तर पर डे 2-2 ते 3-3 हजार रुपये दिले जातात पर डे. पण आम्ही आयुष्यात कधी आम्हाला एवढेच पैसे पाहिजेत आणि कोणी कधी पण सांगून देत, कधी पण मी त्याला भिडायला तयार आहे. पण चांगलंच हे आयोजन आहे आतुस्मृतीचा. आम्ही पैशाचा विषय सोडा, आयोजन चांगलं व्हायचे पाहिजे. आयोजन चांगलं झालंय, आयोजन मोठं झालंय, आपली संघ जिंकलाय, विजय प्रियसी गवंडीवाडचा संघ जिंकलाय, सुंदर आयोजन. आणि त्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिक ओळखतोय. निश्चितच तत्पूर्वी सन्मान केले जातात आयोजकांचे आणि आपले जे मान्यवरांचे. त्यानंतर अमन केळुसकर यांनी असेल, मनीषा साऊंड सिस्टीमचे सर्व यांचा सन्मान केला जातोय. डीजे सुंदर वाजवला. अमन तारकर्ली मध्ये वाजवून आलास तू, मी बघितलं तुझं तिकडे, पण मोठा डीजे होता तारकर्लीला, हळदीला वाजवत होता आज. त्यानंतर आज इकडे ह्या स्पर्धेला आलाय सन्माननीय आयनलजी फर्नांडिस, आतू फर्नांडिस यांचा भाचा आहे, त्यांच्या मार्फत आज सन्मान केला जातोय अमन यांचा. मनीषा साऊंड सिस्टीम. बादल फर्नांडिस यांच्या शुभ हस्ते स्टीवन यांचा सन्मान केला जातोय. बादल फर्नांडिस, बादल दिसतोय, बादल बरसा बिचोली, ट्रिपल एस ची नवीन पॅन्ट दिसते. आजच्या खास मॅच साठी घेतली आहे, अंतिम सामना विजय झाला, नाचायला खास पॅन्ट घेतली आहे ट्रिपल एस ची. त्यानंतर SSS लाईव्ह श्री साई स्पोर्ट्स ज्या चॅनलने युट्यूब लाईव्ह वर अधिराज्य गाजवलाय तो चॅनल श्री साई स्पोर्ट्स यांचा सन्मान केला जातोय. शैलेश पाटील यांच्या अनुभवसित आपल्याला पाहायला मिळतोय. रॅक्स परेरा यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. श्री साई स्पोर्ट्सचे सर्व मॉरिस यांचा मोतीस फर्नांडिस. अरे बापरे, बरंच आहे नाव वेगळंच आलंय. यश देसाई, यश म्हणजे पाहिजेच, यश पाहिजेच, यश नाही तर कॉमेंट्री नाही आणि स्पर्धा नाही. त्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिक मित्रांनो, सुंदर आपण मान्यवरांचा सत्कार केलाय. कोणाचा राहून गेला असेल तर मंडळाने मी माफी मागतो. जर कोणाला हवं असेल सन्मान तर त्यांनी यावं बिंदास मैदानामध्ये, तुमचा सन्मान केला जाईल, कारण मंडळ मोठं आहे, मंडळ दिलदार आहे. त्यानंतर आपण पाहतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, आकर्षक चषक आणि कूलर आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय बाबलो फर्नांडिस यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. बेस्ट बॅट्समन, ज्या फलंदाजाने सुंदर फलंदाजी केली, बऱ्याच मोठ्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीवर नाचवलं. मोठे फटके असो, दुहेरी धावांचा फटका असो, एकेरी धाव असो, आणि मॅन ऑफ द निश्चितच बेस्ट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय आतुस्मृती चषकाचा.
बेस्ट वन ऑफ द टुर्नामेंट ठरतोय विजय प्रेसी अ संघाचा. मॅन फ्रॉम कुडाळ निशांत तांडेल. एकदा निशांतसाठी जोरदार टाइम मित्रांनो. निशांत तांडेल बेस्ट वन ऑफ द टुर्नामेंट. सुंदर फलंदाजी केली, सुंदर फटकेबाजी खेचली. सर्व संघ विनंती असेल दोन्ही संघाचे सर्व खेळाडू मैदानामध्ये यायचे मित्रांनो. विजय प्रियसी आणि आतू स्पोर्ट्स दोन्ही संघाचे खेळाडू लाईनअप करून घ्यायचा आहे. लाईनअप करून दोन्ही संघाचे खेळाडू लाईनअप करून घ्या. विजय प्रियसी आणि आतू स्पोर्ट्स दोन्ही संघाचे खेळाडू. हॅलो. आणि प्रशांत गावडेसाठी अजून एक 1,000 रुपयाची मदत येते. आमचे मित्र एल्विन अल्मेडा वेलांकणी क्रिकेट क्लब रेवतळे यांच्याकडून 1,000 रुपये माझ्या गुगल पे वर त्यांनी मारले होते षटकारासाठी. की षटकार कोण मारेल तर 1,000 रुपये. खास कुवेतवरून ही स्पर्धा बघतायत. या स्पर्धेचं अजून एक वैशिष्ट्य आहे, जगभरात ही स्पर्धा पोहोचलेली आहे आणि त्यांनी हे 1,000 रुपयाचं पारितोषिक प्रशांत गावडेला आमच्या टीम कडून दिलं जात आहे. एक मालवणचा जुना जाणता समालोचक, याच्यासाठी 1,000 रुपये माझ्या गुगल पे वर आहेत. मी उद्या ते प्रशांत गावडेंना मारेन. निश्चितच धन्यवाद एडविन अल्मेडा. निश्चितच दुबईला ही स्पर्धा का होते त्याचं कारण मुख्य आहे हा चॅनल श्री साई स्पोर्ट. तब्बल 55,000 फॉलोअर्स असणार हा चॅनल आहे युट्यूब लाईव्ह वर. श्री साई स्पोर्ट्स SSS ह्या चॅनलला एकदा मित्रांनो दुबईला आपली स्पर्धा पोचली गेली. दुबईला त्या मित्राने आपलं पारितोषिक पोहोचवलं गेलं ते कुठल्या समालोचकासाठी म्हणजे सुंदर असं त्या विल्सन साठी देखील जोरदार आल्मेडसाठी. नंतर बेस्ट बॉलर ज्या गोलंदाजीने सुंदर गोलंदाजी केली. निश्चितच आकर्षक चषक, रोख रकमेचं पारितोषिक आणि मिक्सर. बेस्ट बॉलर जशी गोलंदाजी केली, मिक्सर सारखी घुळमुळ करून गोलंदाजी केली. सन्माननीय बबनजी शिंदे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सलीम खेडकाळी. एकदा जोरदार टाइम मित्रांनो सलीम साठी. सुंदर गोलंदाजी साकारली या स्पर्धेमध्ये. बऱ्याच मोठ्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलाय तोच गोलंदाज सलीम. सलीम मैदानामध्ये यायचा आहे. सलीम अरे रे 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 काय धावतोयस. अरे इकडे यायचं आहे सलीम. सलीम सन्माने बबनजी शिंदे यांच्या असते. आकर्षक षटकाने आपल्याला फ्रीज पाहायला मिळते. सलीम चिडतोटाडा सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चक्री गोलंदाज, टप्पा सुरेख, गती सुरेख, कट सुरेख पाहायला मिळाला. तदनंतर उत्कृष्ट फिल्डर ज्या फलंदाजाने आपल्या फलंदाजीवर बऱ्याच मोठ्या फलंदाजांचे फटके रोखले. मॅन ऑफ द फिल्डर निश्चित सुंदर फलंदाजी करताना बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. फॅन आणि चषकाचं पारितोषिक आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूने लगातारचे 2 मॅन ऑफ द सिरीज घेतलेत तोच श्रीधर जाधव. निजे बॉयफ्रेंड चषक असो निश्चितच हे दोन्ही खेळाडू, बॉयफ्रेंड चषक असो निश्चितच हे दोन्ही स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज घेणारा खेळाडू आज मात्र बाप्पा काळसेकर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात आहे. मॅन बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट फॅन. आणि फॅनची गरज आहे मित्रांनो. जाम गरमी होता ना, खूपच गरमी होता. निशांत कूलर थंडा थंडा कुलकुल. गरमी खूप झाली अरे, थंडी होई. त्यानंतर बेस्ट मॅन ऑफ द सिरीजचं एक थोडस गुपित ठेवलं जात आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरण केलं जात आहे. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक वितरण करतोय
12,222 रुपये जे पारितोषिक आमच्या समालोचक प्रशांत गावडे यांना सुपूर्द केलं गेलं आणि एक आकर्षक चषक विजय प्रियसी विजय प्रियसी सांगण्याची विनंती असेल. सर्व संघ खेळाडू संघ मालक बाप्पा कासेकडे यायचा आहे, त्यांना विनंती असेल स्वीकारायचा आहे. सर्वांनी मार्शलजी डायस आणि सर्वच मान्यवर विनंती असेल आपण यायचं आहे, सर्वच मान्यवर उभं राहायचं आहे. बाप्पा काळशीकर यांना सुपूर्द करायचं आहे. तृतीय बाप्पा काळशीकर तर उभंच राहायचं आहे. सर्व चषक तुमच्या घरी जाणार आहेत, तेथेच उभं राहायचं आहे. बाप्पा काळशीकर मार्शल सर्व मान्यवर उभं राहायचं आहे मित्रांनो, सर्व मान्य उभे राहा. तृतीय क्रमांकाचा वार्षिक आहे जमा डायस. विनंती असेल मित्रांनो आपण ही स्पर्धा रंगवली. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो बाप्पा काळशीकर संघमार्गी संघ विजय प्रियसी आणि त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी द्वितीय क्रमांक ठरला गेलाय विजय प्रियसी तब्बल 55,555 आणि आकर्षक चषकाचा मानकरी ठरतोय विजय प्रियसी सन्मान्य बबनजी शिंदे बाबू बाबुल फर्नांडिस सर्वच मान्यवर उभं राहायचं आहे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी द्यायचा आहे पण 55,550 सर्वच मान्यवर उभं राहायचं आहे. सर्व मान्यवर बाप्पा काळशीकर विनंती असेल सर्व मान्यवर आणि सर्व संघ मैदानामध्ये यायचा आहे. द्वितीय क्रमांक चषक मानकरी ठरतोय रोख रुपये 55,555 आणि आकर्षक चषक खास बनवला गेलाय. क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहे. आतुस्मृतिक चषकाचा हे निमित्त आहे. स्पर्धा रंगली तब्बल 5 दिवसामधला अंतिम सामना. एका बाजूला विजय प्रियसी तर दुसऱ्या बाजूला आतुस्पोर्ट दोन्ही बाप्पा काळसेकर यांच्या संघ मालकीचे संघ आणि तिन्ही चषक त्यांच्या वैभवजी वर्धम विनंती वर्धम यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये आणि हा संघ उतरण्यासाठी तयार असतात. आपण आपल्याला पाहिलं मेडल घालून घ्यायची आहेत पूर्ण संघाने मेडल आपल्या गळ्यामध्ये परिधान करायची आहेत. खास या स्पर्धेसाठी बनवली गेलेली ही मेडल. सुंदर असं आयोजन, सुंदर देखणं. समुद्र किनाऱ्यावर ही स्पर्धा रंगली. तब्बल 24 संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. मालवण कुडा सोडून मुंबई खेड चिपळूण रत्नागिरी मधल्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि महाविजेतेपद पासून थोडस एक पाऊल लांब राहणारा कुडाचा संघ म्हणजेच विजय प्रियसी इथं जोरदार टाय मित्रांनो. विजय प्रियसी निश्चितच विजय प्रियसी कोणता विजय प्रियसी कोणता हा कळतच नाही, कारण बाप्पा काळशीकरांनी सुंदर संघ या स्पर्धेमध्ये उतरवल्यात. त्यांचा विचार होता की चषक आपल्या घरी न्यायचाच आहे. लय खर्च केलाय बाप्पा काळशीकरांनी या स्पर्धेसाठी. स्पर्धेला पारितोषिक दिलं त्यानंतर हे तीन संघांचा खर्च म्हटला तरी लाखभर रुपये होतो. तो त्यांनाच कळलाय, उद्या कळेल त्यांना. निश्चितच आता थोड्याच वेळात मॅन ऑफ द सिरीज कडे वळतोय आपण. मॅन ऑफ द सिरीज आहे एक रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज, थंडा कुलकुल आकर्षक चषक. मॅन ऑफ द सिरीज कोण असेल मित्रांनो? मॅन ऑफ द सिरीज असेल कोण असेल मित्रांनो? एकदा स्मिथ काय प्रत्येकाला स्मिथ मागे स्मिताक दिलं प्रत्येकाला स्मिथ. मॅन ऑफ द सिरीज आकर्षक चषक आकर्षक फ्रीज. कोण फ्रीज मध्ये जाऊन बसेल? सन्माननीय अण्णा कदम यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. मॅन ऑफ द सिरीज ठरतोय तोच तो स्मिथ मॅन फ्रॉम रत्नागिरी. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ज्या खेळाडूने केलं तोच म्हणजे मॅन फ्रॉम रत्नागिरी स्मिथ. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. निश्चितच स्मिथ ही स्पर्धा तू खेळलीस, मॅन ऑफ द सिरीज झालाय. राजकोटला पण तू मॅन ऑफ द सिरीज झाला होता मागच्या वर्षी आणि ह्या स्पर्धे म्हणजे मालवणमध्ये 1 ते 2-3 स्पर्धा ह्या वर्षी देखील खेळलास. म्हणजे तू थोडासा लांब राहिला होता अंतिम सामन्यापर्यंत. आधी गौरीगडमध्ये तू क्वार्टर पर्यंत क्वालिफाय जाऊन दिला असता आणि फायनल तू नव्हताच खेळायला. पण ही स्पर्धा
किती महत्वाची असते. 1,25,000ची होती. मालवणमध्ये एवढी स्पर्धा अजून लागली नाहीये. एवढी मोठ्या रकमेची अंतिम फेरी जिंकला तर मॅन ऑफ द सिरीज तू घेऊन जातोय. फलंदाजी केली, गोलंदाजी बद्दल जो म्हणणं का स्पर्धेमध्ये काय म्हणणं असेल? तर स्पर्धा तर खूप छान झाली आणि इकडच्या सर्व जे आमचे सहकारी होते त्यांनी पण खूप सपोर्ट केला नाही. कुठच्या गोष्टीची आम्हाला कमी पडायला दिला नाही. 2 दिवस आम्ही आलो इकडे तर खूप आम्हाला सपोर्ट केला नाही. तर त्यांचा पण पहिलं अभिनंदन करेन आणि नेक्स्ट इयरला पण आम्ही यांच्यातनंच खेळायला येऊ आणि ह्याच्यापेक्षा अजून टुर्नामेंट चांगली करतील हे माझी अपेक्षा आहे यांच्याकडून. निश्चितच काय कमी पडायला दिली नाहीये आणि रात्री पण काय कमी पडायला देणार नाहीये. रात्र बाकी आहे. निश्चितच आपण पाहिली, आपण अनुभवली, आपण बघितली आतुस्मृती चषक 2026 वर्ष दुसरं, पर्व दुसरं, महाविजेतेपद पटकावतोय आतुस्पोर्ट संघ. विनंती असेल महाविजय सर्व संघ कर्णधार, सर्व संघ मालक, सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते सन्मान्य अन्न कदम, सर्वच मान्यवर बाप्पा दिसत आहेत. त्यानंतर अतुलचे बंधू बाबू दिसत आहेत, बाबले दिसत आहेत. सर्वच मान्यवर यायचं आहे आणि मेडल आपल्या ह्या खेळाडूंना घालायचं आहे. आणि सर्व संघ पाहायला मिळतात. संघाचे सर्व खेळाडू रत्नागिरी वरून मालवण मध्ये आपलं दहशत, आपला दबदबा निर्माण करतोय. स्मिथ दिसतोय, राज टॅटू दिसतोय, सलीम दिसतोय, तदनंतर आणि मालवणचा एक खेळाडू दिसतोय. मित्रांनो 1 मिनिट थांबायचं. एक मिनिट थांबायचं. 1 मिनिट यश 1 मिनिट थांबायचं. या जॅकी परेरा यायचा. जॅकी परेरा मित्रांनो ह्या संघामधला एकमेव खेळाडू होता, ह्या गावचा होता. पण जॅकी परेराकडे काय गेम होता आणि काय नव्हता हा मालवणचा किंवा मालवणचाच प्रेक्षक सांगू शकतो. जॅकी परेरा कसा बॅटिंग करायचा, एकदा जॅकीची जुनी बॅटिंग आठवा आणि त्या बॅटिंग साठी टाळे वाजवा. निश्चितच स्मिथ आज मॅन ऑफ द सिरीज झालाय मित्रांनो, फिरोज होता. मात्र जी जॅकी बॅटिंग त्यावेळेला करायचा ती बॅटिंग निश्चितच सुंदर होती. आज तो बोलत नाही, मात्र महाविजेता पटकत डीजे वाजलाच पाहिजे. डीजे वाजलाच पाहिजे. आपण पाहिली, आपण अनुभवली, आपण बघितली. श्री गणेश मित्र मंडळ गवंडीवाडा, श्री राम मंदिर गवंडीवाडा मित्रमंडळ आयोजित आतुस्मृती चषक 2026 रणसंग्राम पर्व दुसरं, वर्ष दुसरं, अंतिम विजेता पटकावतोय आतु स्पोर्ट्स गवंडी वाडा.